नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा भाग बघायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की आता आर्यन आत्याबाईशी बोलत असतो, पण आत्याबाईचं काही लक्षच नसतं. तेव्हा आर्यन आत्याबाईवरती चिडतो, कळतंय का तुम्हाला इथं कुठल्या कामासाठी आणले आणि तुमचं काय फालतू चाललंय, तुम्हाला मी बोलतोय, तुमचं लक्षही नाही आहे त्या गोष्टीकडे, असं आर्यन म्हणत असतो. मंजू तिथून जात असताना तिला अचानक समजतं की आत्याबाई आणि आर्यन एका खोलीत काय करतायत. तेव्हा मंजू खिडकीपाशी लपून सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा मंजूला समजतं की आर्यन आत्याबाईला बोलत असतो की तुम्हाला ज्या कामासाठी आणले, ज्या कामाचे तुम्हाला पैसे मिळतात ना, तेवढंच काम करा, बाकी फालतू गोष्टी करू नका. त्यावेळेस आत्याबाई म्हणते, अहो ते तसं नाही आहे सरकार, मी तुमचंच काम करते, तुम्हाला कळत कसं नाही आहे सांगा बरं. ते थोडंसं सकाळपासून शीन आलं आहे ना, म्हणून जरा मला थोडीशी डुलकी लागली, सॉरी बोला काय म्हणता तुम्ही. त्यावेळेस आर्यन म्हणतो, तुम्हाला मी सांगितलं ना तेवढं काम करा, मला चोख रिझल्ट हवा आहे. जर का तुमच्या कामात थोडी जरी चूक झाली तर मात्र माझं नुकसान होईल, आणि जर का माझं नुकसान झालं तर मात्र मी तुमचं नुकसान केल्याशिवाय थांबणार नाही, लक्षात ठेवा. आत्याबाई म्हणते, अहो नाही असं कसं होईल सांगा बरं, मी माझं काम चोखपणे पार पाडेल. आर्यन म्हणतो, तुम्हाला मी जे सांगितलं ना त्या म्हाताऱ्यापासून लांब राहायचं, समजलं, फक्त त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं, तो काय करतो काय नाही, कुठं जातो, कोणाला भेटतो, सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवायचं. आता मंजूला हे सगळं ऐकल्यानंतर धक्काच बसतो की आर्यनने आत्याबाईला आणले, म्हणजे नक्की ही बाई आहे तरी कोण. आता मंजू पण बारीक लक्ष ठेवणार असते आत्याबाईवरती, कारण तिला डाऊट आलेला आहे, नक्कीच काहीतरी डाळ शिजत आहे. आता आर्यन आत्याबाईला बोलत असतो की काही झालं तरी मला मॅडम हव्यात, मला वाघमारेसोबतच लग्न करायचं आहे, वाघमारे मॅडम माझ्यासोबतच राहणार आहेत, आयुष्यभर आम्ही दोघं सोबत राहणार आहे. आणि त्यासाठी तो म्हातारा मध्ये येत आहे. तो म्हातारा जर का निघून गेला ना मधून, तर मात्र वाघमारेसोबत माझं लग्न होताना कोणी आम्हाला अडवू शकत नाही आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर मंजूला धक्काच बसतो की आर्यनच्या डोक्यात हे सगळं चालू आहे, म्हणजे मला फोन करणारा माणूस आर्यनच आहे का. आता आर्यनने आत्याबाईला का आणलं असेल हा प्रश्न तिला पडलेला असतो, त्याचं उत्तर देखील आता तिला मिळत आहे. आर्यन म्हणतो की त्या म्हाताऱ्यावरती लक्ष ठेवा, तो नक्की आहे कोण, कुठून आलाय, काय आहे त्याच्या डोक्यात, हे सगळं आपल्याला कळायला हवं. म्हणजे तो वाघमारे मॅडमच्या जवळ इतका का असतो, त्यांच्यासोबत इतका का राहतो हे आपल्याला समजेल, त्याच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे आपल्याला कळेल. आणि एकदा का हे कळालं की मग त्याला त्या मॅडमपासून मी कसा दूर करतो हे बघा, एका दिवसात मी त्याचा गेम कसा वाजवतो ते. फक्त त्यासाठी सगळी माहिती मला तुमच्याकडून मिळायला हवी आहे, एक सुद्धा चूक होता कामा नये. जर का तुम्ही चूक केली तर त्याची शिक्षा तुम्हाला काय मिळेल हे तर चांगलंच माहिती आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर मंजूला धक्काच बसतो की आता सत्याच्या जीवाला धोका आहे का, ह्या बाईपासून मला सत्याला लांब ठेवावं लागणार आहे. कारण जर का हिला कळालं की तो माणूस म्हणजेच तो काका सत्याच आहे, तर मात्र ती आर्यनला सगळं जाऊन सांगेल आणि मग मात्र गोंधळ होईल. आणि आता मंजू ठरवते की लगेचच जाऊन सत्याला हे सत्य सांगायचं की हे सगळं जे आहे हे आत्याबाई जी आलेली आहेत तिला आर्यनने आणलेलं आहे आणि तुझ्यावरती बारीक लक्ष ठेवण्यासाठी, त्याचबरोबर आर्यनला माझ्यासोबत लग्न करायचं आहे. म्हणजे मला असं वाटते सत्या की आपल्याला जो फोन येत होता, जो माणूस माझ्यावरती प्रेम करतो असं सांगतो, किंवा कदाचित तुझा अपघात घडवून आणणारा माणूस सुद्धा आर्यनच आहे. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार, मंजूला जे सत्य समजलं आहे ते मंजू सत्याला कधीपर्यंत सांगणार. आर्यनचा खरा चेहरा आता हळूहळू मंजूच्या डोळ्यासमोर येत आहे. आर्यनने आत्याबाईला आणलेलं सत्य सुद्धा मंजूला समजलेलं आहे. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार आणि सत्य आणि मंजू दोघं मिळून आर्यनला कशी जन्माची अद्दल घडवणार हे पाहणं सुद्धा अतिशय रोमांचक ठरणार आहे. असाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.